नमस्कार शेतकरी बांधवांनो, पीक विमा संदर्भात तुम्हा सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे। तर आता या जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप सुरू, तर यामध्ये कोणते जिल्ह्यात भरपाईची रक्कम अधिक मिळालेली नाही। जर तुम्हाला पीक विमा मिळालाच नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। सर्व शेतकरी बांधवांनी यामध्ये तुमचा जिल्हा आहे की नाही लगेच चेक करून घ्या। तर आता जे की राहिलेला पीक विमा आहे ते सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात, पहिला टप्पा इथं जमा झालेला आहे। त्या पाठोपाठच आता पीक विम्याचा दुसरा टप्पा म्हणजे महत्त्वाचा टप्पा आहे। तर आता या जिल्ह्यांमध्ये वाटप इथं सुरू, तर या संदर्भात माहिती पाहणार आहे। सर्वप्रथम आपण जे काही मोबाईलची जे काही स्क्रीन आहे इथं सुरू करून घेऊया। मोबाईलची जी काही स्क्रीन आहे इथं आता सुरू झालेली आहे। तर यामध्ये जे काही सर्वप्रथम जिल्हा आहे, जे की सर्वाधिक बाधित क्षेत्र इथं झालेले आहेत, तर अतिवृष्टीमुळे व त्या पिकाचे त्यामध्ये सोयाबीन, कापूस, तूर, उडीद, मूग, बाजरी, त्याचप्रमाणे हळद, तर अशा मोठ्या प्रमाणामध्ये जे काही पिकाचे इथं नुकसान झालेले आहे। तर त्यामध्ये नांदेड, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा, अकोला, सोलापूर, हिंगोली, धाराशिव, परभणी, अमरावती, जळगाव, वर्धा, सांगली, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धुळे, जळगाव, रत्नागिरी, चंद्रपूर, सातारा, नाशिक, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, गडचिरोली, रायगड, नागपूर आणि पुणे, तर अशा जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे। तर आता भरपूर शेतकऱ्यांचे कमेंट्स येतात की पीक विमा अधिक जमा झालेला नाही, तर अशाने काय करायला पाहिजे, 14447 तर या हेल्पलाईन नंबरला कॉल करून तुम्ही तुमचे पीक विम्याची पावती जवळ ठेवायची आहे, तुमचं आधार कार्ड, बँकेचं खातं, तर तुम्हाला 14447 तर या हेल्पलाईन नंबरला कॉल करायचा आहे। तिथे तुम्हाला तुमची तक्रार नोंदवायची आहे। ज्यांनी तक्रार नोंदवली तर त्यांच्या खात्यामध्ये तर पीक विमा जमा। तर आता भरपूर शेतकऱ्यांनी काय केलेलं आहे, म्हणजे पीक विमा भरलेला आहे परंतु त्यांनी तक्रार केलेली नाही आणि ई पीक पाहणी केलेली नाही, त्यामुळे त्यांना अधिकही त्यांचे पैसे मिळालेले नाही। तर सर्व शेतकरी बांधवांनी पीक विम्याच्या ऑफिशियल पेजवरती जाऊन चेक करून घ्या की तुम्ही जी काही तक्रार केलेली आहे ते रिजेक्ट झाली का। तर भरपूर जणांची तक्रार इथं रिजेक्ट करण्यात आलेली आहे, तर कुणी काय केलेलं आहे, चुकीच्या पद्धतीने तक्रारी इथं केलेली आहे। तर आता जी की 2025चा पीक विमा भरलेला आहे, बऱ्याच जणांचे मत काय ते सरसकट आहे, सरसकट पीक विमा इथं मिळणार आहे। जर तुम्ही तक्रारच केली नाही तर शेतकऱ्यांचे जे की प्रश्न आहे जे दुसऱ्यांसमोर मांडलेच नाही तर तुम्हाला भरपाई कशी मिळेल, त्यासाठी तुम्हाला तक्रार करणे आवश्यक आहे। तर सर्व शेतकरी बांधवांनी याची नोंद घ्यायची आहे। जर तुमच्या खात्यामध्ये पीक विमा जमा झालेला नाही तर तुम्ही पीक विम्याच्या ऑफिशियल पेजवरती जाऊन किंवा तुम्हाला तुमचं 7/12 बँकेचं पासबुक, आधार कार्ड, जी की पीक विमा सेंटर जिथं आहे तिथे तुम्हाला डॉक्युमेंट सबमिट करायचे आहे। तर तुम्हाला जाऊन टेटेच चेक करायचे आहे 2 दिवसाआड, 3 दिवसाआड, जसं की त्याबद्दल अपडेट येईल तर सर्वात पहिले आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला तुम्हाला अपडेट मिळेल। तरी संदर्भात तुमच्या मनामध्ये काही डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। पीक विमा तुमच्या खात्यात किती जमा झाला कमेंट करून नक्की सांगा। थँक्यू।